मदुरा येथील मानपत्रास दिलेलं उत्तर. मदुरा येथील हिंदूंनी स्वामीजींना पुढील मानपत्र अर्पण करून त्यांचं स्वागत केलं. परमपूजनीय स्वामीजी, आम्ही मदुरा येथील हिंदू नागरिक या आमच्या प्राचीन आणि पवित्र शहरी अत्यंत अंतःकरणपूर्वक आणि आदराने आपलं स्वागत करत आहोत. स्वार्थाकडे घेऊन जाणारे सर्व ऐहिक पाश तोडून, आसक्तीचा त्याग करून केवळ दुसऱ्यांच्या कल्याणाचे आणि मानवजातीच्या आध्यात्मिक उन्नतीचे उदात्त कार्य अंगीकृत करणाऱ्या हिंदू संन्याशाचं आपण मूर्तिमंत उदाहरण आहात. आपल्या स्वतःच्या जीवनाने आपण दर्शवून दिलं आहे की खरा हिंदू धर्म हा बाह्य विधी आणि अनुष्ठानं यांच्यातच साठलेला नसून हा धर्म म्हणजे दुःखितांना आणि पीडितांना मनःशांती आणि दिलासा देणारं एक उदात्त असं तत्वज्ञान आहे. प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आणि तिच्या भोवतालची परिस्थिती यांना अनुरूप अशा उपायांच्या द्वारे तिची उन्नती साधून देणारं जे तत्वज्ञान आणि जो धर्म आहे त्यांच्याविषयी आदर बाळगण्यास आपण अमेरिका आणि इंग्लंड इथल्या लोकांना शिकवलं. गेली 3 वर्ष आपण आपली शिकवण जरी परदेशातच दिली तरी याही देशात तिचं काही कमी आस्थेने परिशीलन झालं नाही आणि तिने परकीय देशातून आलेल्या वाढत्या जडवादाला थोपवण्याचं कार्यही काही कमी प्रमाणात केलं नाही. भारत आजही जिवंत आहे कारण जगाच्या व्यवहाराला आध्यात्मिक वळण देण्याचं कार्य त्याला पार पाडायचं आहे. कलियुगातल्या या शतकाच्या अंतिम भागात आपणासारख्या एका थोर विभूतीचा आविर्भाव होणं हे निकटच्या भविष्यकाळात या कार्याच्या पूर्तीसाठी थोर महात्मे निश्चितच अवतरणार आहेत याचं पूर्वचिन्हच आहे असं आम्हाला वाटतं. भारतीय तत्वज्ञानाचं आपण केलेलं सुयोग्य विवरण आणि मानवजातीची आपण केलेली अमूल्य सेवा यांच्याविषयी हार्दिक आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात प्राचीन शिक्षणाचं केंद्र, भगवान सुंदरेश्वराचं आवडतं स्थान आणि योग्यांचं पवित्र द्वादशांत क्षेत्र असं हे मदुरा नगर इतर भारतीय नगरांहून कोणत्याही दृष्टीने मागे नाही. आम्ही अशी प्रार्थना करतो की ईश्वराने जगाच्या कल्याणासाठी आपणास उदंड आयुष्य, शक्ती आणि उत्साह द्यावा. स्वामीजींनी या मानपत्राला पुढील प्रमाणे उत्तर दिलं. आपणाबरोबर अनेक दिवस राहावं आणि आताच आपल्या मान्यवर अध्यक्षांनी सुचवल्याप्रमाणे पाश्चात्य देशात गेली सुमारे 4 वर्ष मी केलेल्या कार्याची काय फलनिष्पत्ती झाली आणि मला तेथे कुठले अनुभव आले हे सगळं तुम्हाला सांगावं अशी माझी इच्छा आहे. पण दुर्दैवाने संन्याशांनाही शरीर असतंच आणि मला जो सतत 3 आठवडे प्रवास करावा लागला आणि भाषणं द्यावी लागली त्यामुळे आज फार मोठं भाषण करणं मला अशक्य होत आहे. म्हणून आपण प्रेमानं माझं जे स्वागत केलं त्याबद्दल आपले अत्यंत मनःपूर्वक आभार मानून तूर्त मी माझं समाधान करून घेतो आणि इतर गोष्टी पुढे केव्हा तरी करण्यासाठी राखून ठेवतो. माझी प्रकृती जेव्हा अधिक चांगली असेल आणि जेव्हा मला जास्त सवड मिळेल तेव्हा आपण अनेक विषयांवर बोलू शकू. मदुरा इथे रामनाथचे सुप्रसिद्ध आणि थोर राजेसाहेब यांचा पाहुणा म्हणून राहत असताना प्रामुख्याने एक गोष्ट माझ्या मनात येते. कदाचित आपल्यापैकी पुष्कळांना हे माहीत असेल की शिकागो इथे जाण्याची कल्पना प्रथम रामनाथच्या राजेसाहेबांनीच माझ्या मनात शिरवली आणि त्यासाठीच त्यांनी मला सतत मनपूर्वक आणि शक्य तितकं सहाय्य केलं. म्हणूनच या मानपत्रात केल्या गेलेल्या माझ्या स्मृतीचा मोठा भाग हा खरोखरच दक्षिण भारताच्या या सुपुत्राकडे जाणं योग्य होईल. मला फक्त इतकंच वाटतं की राजा होण्याच्या ऐवजी ते संन्यासी झाले असते तर अधिक चांगलं झालं असतं, कारण ते खरोखरच संन्यासी होण्यासाठी योग्य आहेत. जगातील कोणत्याही भागात जेव्हा एखाद्या गोष्टीची खरोखर आवश्यकता निर्माण होते तेव्हा जगाच्या दुसऱ्या भागातून तिची पूर्ती होते आणि त्या भागाला नवजीवन लाभतं. हे जसं भौतिक क्षेत्रात खरं आहे तसंच त्या आध्यात्मिक क्षेत्रातही खरं आहे. जगात एखाद्या ठिकाणी आध्यात्मिकतेचा अभाव असेल आणि त्याच वेळी अन्यत्र ती आध्यात्मिकता असेल तर आपण जाणून बुजून प्रयत्न केला किंवा न केला तरीही ती आध्यात्मिकता त्या भागाकडे आपोआप जाईल आणि तिथला अभाव दूर करून जगातली ही विषमता नष्ट करेल. मानवजातीचा इतिहास पाहिला असता आपल्याला असं आढळून येईल की 1-2दा नव्हे तर कित्येकदा जगाला आध्यात्मिकता पुरवण्याचं कार्य भारताच्या वाट्याला आलं आहे. आपल्याला असं आढळतं की जेव्हा म्हणून प्रचंड विजयामुळे
किंवा व्यापारी प्रभुत्वामुळे जगाचे विविध भाग एकत्र जोडले गेले आणि एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विविध गोष्टींचा विनिमय सुरू झाला, तेव्हा प्रत्येक देशानं आपापला राजकीय, सामाजिक किंवा आध्यात्मिक ज्ञानाचा निधी इतर देशांना वाटला. भारतानं मानवी ज्ञानात अध्यात्माची आणि तत्वज्ञानाची भर घातली. पर्शियन साम्राज्याचा उदय होण्याच्या कितीतरी पूर्वी भारताने हे कार्य केलं. नंतर पर्शियन साम्राज्याच्या काळात, त्यानंतर ग्रीकांच्या आमदानीत आणि आता या इंग्रजी सत्तेच्या काळात भारत पुन्हा एकदा आपलं हे कार्य पार पाडणार आहे. संघटित रीतीनं केलेलं कार्य आणि बाह्य सुधारणा यांच्या संबंधीच्या पाश्चात्य कल्पना आपली इच्छा असो वा नसो या देशात शिरून प्रसृत होत आहेत. तसंच भारतीय अध्यात्म आणि तत्वज्ञान पाश्चात्य भूमीत झपाट्यानं मूळ धरत आहेत. ही गोष्ट कोणीही रोधू शकत नाही आणि आपणही पश्चिमेकडून येणारी भौतिक सभ्यता पूर्णपणे रोधू शकणार नाही. मला वाटतं की थोडी बहुत भौतिक सभ्यता आपल्याला हितकारक ठरेल आणि पाश्चात्यांनाही थोडी बहुत आध्यात्मिकता हितकारक ठरेल. याचप्रमाणे दोन्ही ठिकाणी समतोल राखला जाईल. पश्चिमेकडून आपल्याला सर्व काही शिकलं पाहिजे असं नाही आणि त्यांनाही आपल्याकडून सर्व गोष्टी शिकल्या पाहिजेत असं नाही. पण स्वतःजवळ जे काही चांगलं असेल ते भावी पिढीच्या हाती सुपूर्त करून सर्व देशांमध्ये सुसंवाद निर्माण करण्याचं, एक आदर्श जग निर्माण करण्याचं युगांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकानं हातभार लावला पाहिजे. असं आदर्श जग कधी निर्माण होईल की नाही हे मला माहीत नाही. अशी सामाजिक परिपूर्णता कधी काळी येईल की नाही याविषयीही शंका वाटते. पण ती येवो किंवा न येवो, आपल्यापैकी प्रत्येकानं ती आणण्यासाठी प्रयत्न मात्र केला पाहिजे. उद्याच ती अवस्था येईल अशा कल्पनेनी आणि ती आपल्याच परिश्रमांवर अवलंबून आहे असं समजून प्रत्येकाने काम केलं पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकानं अशी श्रद्धा बाळगली पाहिजे की जगातील इतर प्रत्येकानं आपलं कार्य पार पाडलं असून जगाला पूर्णत्व प्राप्त करून देण्याचं उर्वरित कार्य आपल्यालाच करायचं आहे. आपण घ्यायची जबाबदारी ही अशा स्वरूपाची आहे. असो, भारतामध्ये धर्माचं प्रचंड पुनरुत्थान होत आहे. समोर जशी वैभवाची चिन्ह दिसत आहेत तसेच धोक्याचे कंदीलही दिसत आहेत. कारण अशा पुनरुत्थानातून कधीकधी धर्मवेडेपणा निर्माण होतो आणि कधीकधी पुनरुत्थानाची ही प्रक्रिया अतिरेकास जाते आणि एकदा ती मर्यादेपलीकडे गेली की ज्यांनी ती सुरू केली त्यांनाही तिचं नियंत्रण करता येत नाही. म्हणून आधीपासून सावध असणं बरं. आपल्याला याकरता पुढील 2 गोष्टी टाळून मधला मार्ग स्वीकारला पाहिजे. एक म्हणजे खुळसट समजुतींनी भरलेला पुराणमतवाद आणि दुसरी म्हणजे जडवाद. युरोपातील नास्तिकता आणि तथाकथित सुधारणा हा जडवाद पाश्चात्यांच्या प्रगतीच्या अगदी मुळापर्यंत शिरलेला आहे. या दोन्ही गोष्टींपासून आपण सावध राहिलं पाहिजे. पहिली गोष्ट अशी की आपण काही पाश्चात्य होऊ शकणार नाही, म्हणून पाश्चात्यांचं अनुकरण करणं व्यर्थ आहे. समजा तुम्ही त्यांचं अनुकरण केलं तर त्याच क्षणी तुमचा मृत्यू ओढावेल आणि तुमचा प्राण निघून जाईल. दुसरं असं की असलं अनुकरण करणं अशक्य आहे. कालाच्या आरंभी उगम पावलेली नदी मानवी इतिहासाच्या लक्षावधी युगांमधून वाहत आलेली आहे. तुमची अशी कल्पना आहे काय की तिला तुम्ही पुन्हा तिच्या उगमस्थानी हिमालयातील त्या हिमनदीमध्ये नेऊन सोडू शकाल? हे जरी शक्य झालं तरी तुम्ही युरोपीय वृत्तीचे कधीही होऊ शकणार नाही. युरोपातील लोकांना त्यांची काही शतकांची संस्कृती सोडून देणं जर शक्य नाही तर मग कित्येक युगांची तेजस्वी अशी ही तुमची संस्कृती सोडून देणं तुम्हाला शक्य होईल असं तुम्हाला वाटतं का? ते शक्य नाही. त्याचबरोबर आपण हेही ध्यानात घेतलं पाहिजे की ज्याला आपण आज सामान्यतः आपला धर्म म्हणतो तो निरनिराळ्या ठिकाणच्या लहान सहान ग्रामदेवतांमध्ये आणि क्षुद्र क्षुद्र खुलचट रूढींमध्ये सामावलेला आहे. पण स्थानिक रूढी असंख्य आहेत आणि त्या परस्पर विरोधीही आहेत. त्यातील आपण कोणत्या पाळायच्या आणि कोणत्या नाहीत? उदाहरणार्थ, दक्षिण भारतातील ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाला मांस भक्षण करताना पाहून आश्चर्यचकित होतो आणि त्याला ती गोष्ट भयंकर वाटते. पण यज्ञामध्ये शेकडो बोकड बळी देऊन त्यांचं मांस प्रसाद म्हणून भक्षण करणं ही गोष्ट उत्तर भारतातील ब्राह्मणाला गौरवाची आणि पुण्यप्रद वाटते. तुम्ही आपली रूढी प्रमाण मानून पुढे मांडली की तेही त्यांची रूढी प्रमाण म्हणून पुढे मांडतील.
भारतात सर्वत्र अनेक प्रकारच्या रूढी आहेत, पण रूढी म्हणजेच खरा धर्म अशी अज्ञानी लोक जी समजूत करून घेतात त्यातच त्यांची मोठी चूक होत असते. पण याहीपेक्षा अधिक मोठी अशी एक अडचण आहे. आपल्या शास्त्रांमधून 2 प्रकारची सत्य सांगितलेली आहेत. पहिल्या प्रकारची सत्य मनुष्याच्या शाश्वत स्वरूपावर आधारलेली असतात. ह्यात ईश्वर, आत्मा आणि प्रकृती यांच्यातील नित्य संबंधांचा विचार केलेला असतो. आणि दुसऱ्या प्रकारची सत्य ही त्या त्या काळातील स्थानिक परिस्थिती आणि त्या त्या काळातील सामाजिक संस्था इत्यादींचा विचार करत असतात. पहिल्या प्रकारची सत्य वेदादी श्रुती ग्रंथातून सांगितलेली असून दुसऱ्या प्रकारची सत्य पुराणांमधून किंवा स्मृती ग्रंथातून वर्णिलेली आहेत. आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की वेद सर्वकाली आपलं अंतिम लक्ष आणि अंतिम प्रमाणभूत असे ग्रंथ आहेत. पुराणांचा जो भाग वेदांना विरोधी असेल तो भाग पूर्णपणे त्याज्य मानला पाहिजे. या सर्व स्मृती ग्रंथांची शिकवण समान नाही असं आपल्याला आढळतं. एक स्मृती म्हणते ही रूढी आहे आणि तिचं पालन करणं हा या युगातला धर्म आहे. दुसरी स्मृती सांगते की या युगाचा धर्म हा असा आहे इत्यादी. एखादा विशिष्ट आचार सत्ययुगासाठी आहे आणि दुसरा एखादा आचार कलियुगासाठी आहे असंही काही स्मृतींमध्ये आढळतं. आता तुमच्या शास्त्रातील पुढील सिद्धांत अत्यंत मोलाचा आहे. सनातन स्वरूपाची सत्य ही मानवाच्या शाश्वत स्वरूपावर आधारलेली असल्यामुळे जोवर मानवाचं अस्तित्व राहील तोवर त्यांच्यात मुळीच बदल होणार नाही. ती सर्वकाली, सर्वत्र आणि सर्वांच्या पक्षी आचरणीय आहेत. परंतु स्मृतीमध्ये बहुधा विशिष्ट स्थानी आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये आचरावयाची कर्तव्य सांगितलेली असतात आणि म्हणून कालमानानुसार ती सतत बदलत असतात. तुम्ही ही गोष्ट नित्य ध्यानात ठेवली पाहिजे की एखादी क्षुद्र सामाजिक रूढी बदलली म्हणजे काही तुमचा धर्म बुडत नाही, मुळीच बुडत नाही. लक्षात ठेवा की रूढी या नेहमी बदलत आल्या आहेत. याच भारतामध्ये असा एक काळ होता की गोमांस खाल्ल्या वाचून हा ब्राह्मण राहू शकत नसे. वेदांमध्ये तुम्हाला आढळेल की जेव्हा एखादा संन्यासी, राजा किंवा थोर पाहुणा घरी येई तेव्हा उत्तम बैल मारण्यात येत असे. नंतर पुढे लोकांच्या लक्षात आलं की हा आपला कृषीप्रधान देश आहे, म्हणून उत्तमोत्तम बैलांची हत्या केल्यामुळे आपल्याच वंशाचा समूळ नाश होऊन जाईल. म्हणून ही रूढी बंद पडली आणि गोहत्या ही निषिद्ध मानली गेली. आज आपल्याला भयंकर वाटणाऱ्या रूढी एकेकाळी विद्यमान होत्या हे आपल्याला जुन्या ग्रंथांवरून कळून येतं. कालाच्या ओघात दुसरे काही नियम केले गेले, तेही निरुपयोगी ठरून कालौघात विलीन होतील आणि दुसऱ्या स्मृती तयार होतील. आपण ही एक महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे की वेद नित्य असल्यामुळे ते सर्व काळात ग्राह्य आहेत. पण काळात परिवर्तन होताच स्मृतीप्रामाण्य लोप पावेल. काळ जसजसा लोटेल तसतशा स्मृती एकामागून एक लोप पावतील, नवीन नवीन ऋषी जन्म घेतील आणि ते परिवर्तन घडवून आणून समाजाला अधिक चांगल्या मार्गांनी नेतील. जी कर्तव्य आणि जे मार्ग त्या त्या काळासाठी अत्यावश्यक आहे आणि ज्यांचा अवलंब केल्याविना समाज जिवंत राहू शकणार नाही, ती कर्तव्य आणि ते मार्ग हे ऋषी समाजाला दाखवून देतील. याप्रमाणे दोन्ही प्रकारचे धोके टाळून आपल्याला मार्गक्रमण केलं पाहिजे. मला आशा आहे की इथे असलेल्या प्रत्येकाच्या ठाई विशाल दृष्टिकोन आणि श्रद्धा ही दोन्ही असतील. असं असेल तरच मी जे म्हणालो ते तुम्हाला कळेल. माझ्या म्हणण्याचं तात्पर्य हे की आपल्याला सगळ्यांना सामावून घ्यायचं आहे, कुणालाही वगळायचं नाही. मला धर्मवेड्या माणसाची उत्कटता आणि जडवाद्याची व्यापकता या दोन्ही हव्या आहेत. आपलं हृदय महासागराप्रमाणे सखोल आणि आकाशाप्रमाणे व्यापक असलं पाहिजे. जगातील सर्वात प्रगतिशील राष्ट्रा इतकंच आपल्यालाही प्रगतिशील झालं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या प्राचीन परंपरांशी प्रामाणिकही राहिलं पाहिजे आणि त्यांच्याविषयी अभिमान बाळगला पाहिजे. प्राचीन परंपरांसंबंधी निष्ठा आणि अभिमान कसा बाळगायचा हे फक्त हिंदूंनाच कळतं. अधिक सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे प्रत्येक बाबतीत सारभूत महत्वाचा भाग कोणता आणि गौण भाग कोणता हा फरक ओळखण्यास आपण शिकलं पाहिजे. जो सारभूत महत्वाचा भाग असतो तो नित्य असतो आणि गौण गोष्टी या तात्कालिक महत्वाच्या असतात. आणि जर विशिष्ट काळानंतर या गौण गोष्टींच्या जागी दुसऱ्या अधिक उपयुक्त गोष्टी आणल्या नाहीत
तर त्यांच्यापासून खरोखर धोका असतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच सगळ्या जुन्या चालीरीतींची आणि पद्धतींची निंदा करण्यास सिद्ध व्हावं. निश्चितच नाही. त्यांच्यापैकी अत्यंत दुष्ट रूढींचीही तुम्ही निंदा करू नये. कशाचीही निंदा करू नका. आज ज्या रूढी अत्यंत निश्चितपणे दुष्ट वाटतात त्या पूर्वी कधीतरी अत्यंत उपयुक्त आणि जीवन देणाऱ्या होत्या. आणि अशा रूढी काढून टाकायच्या असतील तर तसं करताना आपण त्यांना शिव्याशाप देऊ नयेत, तर त्यांनी समाजधारणेचं जे उज्ज्वल कार्य पूर्वी केलं त्याबद्दल आपण आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राजे आणि सेनापती हे कधीच आपल्या समाजाचे नेते नव्हते, तर ऋषीमुनी हेच सर्वदा आपल्या समाजाचे नेते होते. आणि ऋषी कोणाला म्हणतात? उपनिषदात म्हटल्याप्रमाणे ऋषी हे सामान्य मानव नव्हत, तर ते मंत्रद्रष्टे होते. त्यांनी धर्माचा प्रत्यक्ष साक्षात्कार करून घेतलेला असतो. त्यांच्या पक्षी धर्म हा केवळ पुस्तकी ज्ञान, वितंडवाद, तर्कवितर्क किंवा शाब्दिक कसरत अशा स्वरूपाचा नसतो, तर त्यांचा धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती, इंद्रियातीत सत्यांची प्रत्यक्ष अनुभूती हाच असतो. ह्यालाच ऋषित्व म्हणतात. आणि ह्या ऋषित्वाचा लाभ देश, काल, जाती, संप्रदाय यापैकी कशावरही अवलंबून नसतो. वात्सायन म्हणतात की प्रत्येकानं सत्याचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे. आणि आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की तुम्हाला, मला, आपल्याला प्रत्येकाला ऋषी बनावं लागेल. आपल्या ठाई आत्मविश्वास असला पाहिजे. आपण जग हलवून सोडलं पाहिजे, कारण सर्व शक्ती आपल्या आतच आहे. आपल्या धर्माचा प्रत्यक्ष साक्षात्कार करून घेतला पाहिजे. त्यानंच आपले सर्व संशय दूर होतील आणि ऋषित्वाच्या तेजानं युक्त होऊन आपल्यापैकी प्रत्येक जण महापुरुष बनेल. मग आपल्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा अमोघ आणि अनंत सामर्थ्य संपन्न असेल. मग आपल्या समोर जे काही बरं वाईट आहे ते आपोआप नाहीसं होईल. मग त्याकरता आपल्याला कोणाचीही निंदा करावी लागणार नाही, कोणालाही शिव्याशाप द्यावे लागणार नाहीत आणि कोणाशीही कलह करावा लागणार नाही. स्वतःची आणि इतरांची मुक्ती साधण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला ऋषित्व प्राप्त करून घेण्यास ईश्वर सहाय्य करो.